नमस्कार, मी सारिका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज मुलांना पाणीपुरी खायची होती आणि त्यांनी स्वतःच करायला घेतल्या पाणीपुरी. आणि इथं दोन्ही चटण्या पण पटापट तयार केली. चिंच गुळाची चटणी आणि जलजिरा हिरवं पाणी त्यांनी करून घेतली आणि इथं लगेच पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्या बघता बघता बुट्टी भरून पुऱ्या तळलेल्या आहेत इथं. आणि लगेच मुलगीनं पण बटाटे उकडून मॅश करून घेतली. आहेत त्या घरातल्या साहित्यात त्यांनी करायचं ठरवलेलं. आणि इथं बघा, मुलग्याने लगेच सगळं साहित्य खाली घेऊन लगेच पुऱ्या पण फोडायला घेतल्या. आणि पाणीपुरी भरून तो मला खाऊन दाखवत होता. आणि लगेच मग मिस्टर आणि मुलगी पण आली. तो सगळ्या पुऱ्या फस्त करतोय की काय म्हणून लगेच मुलगी आणि मिस्टर पण आले बघा पाणीपुरी खायला. आणि इतकी छान पाणीपुरी बनलेली म्हणून मुलगा सांगत होता. तर हे बघा, तिघं पण आपापल्या प्लेटा भरून खात होते. मुलगीचं जरा स्पीड कमी होतं, पण तिचं नंतर एवढं स्पीड वाढलं की बस. आणि पटापट हे घालत होते बघा, भरत होते आपापल्या प्लेटा भरून. मिस्टर मात्र आपलं एक एक पुरी भरून खात होते. आणि इथं बघू शकताय, मिस्टरांना चमचा भेटला नाही म्हणून त्यांनी काय केलं, भांडंच ओतून घेतलं बघा पुरीत आणि खायला चालू केलं. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला पण जर पाणीपुरी आवडत असेल तर या नक्की खायला. आणि आणि हसू पण येत होतं आणि आनंद पण वाटत होता, कारण मला आज जेवणाला सुट्टी होती त्यामुळं. आणि बघता बघता सगळं फस्त केलं की हो यांनी. आणि नंतर लास्टला ताटं पण त्यांनी पुसून खायला विसरली नाहीत. आणि ह्याचं मला खूप हसू येत होतं. आणि मी मात्र पाणीपुरी खाल्ल्या नाहीत, कारण मला त्या आवडत नाहीत. त्यामुळं 1-2 टेस्ट केल्या, पण मला जास्त पाणीपुरी आवडत नसल्यामुळे. तर माझ्यासारखं कोणी पाणीपुरी न आवडतेली कोणी आहेत का, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.